भगवान बाबा हनुमान को प्रणाम। महान जैनी बाबा सुरेश को प्रणाम। परमात्मा भगवत प्राप्ति के लिए निष्काम कर्मयोग परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजची नवी समाप्तीची अवलकारी सारंगी डोंगरे मुक्काम तुमकर यांच्या निवासाने नुकतीच पार पडली आहे। त्या बैठकीत प्रथम भगवान बाबा हनुमानजी उपस्यांना माझा प्रणाम। आमच्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा इंद्रजी उपस्यांना माझा प्रणाम। वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे मातोश्री वाराणसी ढुकरीकर उपस्यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या बैठकीचे अध्यक्ष नंदाजी गुरु माजी सरपंच उंबरवाड हे उपस्यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आजच्या बैठकीचे संचालक उमेशजी पडोळे मुक्काम तुमसर उपस्थितांना माझा नमस्कार। उपस्थित मंचावर सर्व मान्यवर सेवक सेवकीने सर्वांना माझा नमस्कार। बाबांनी आपल्याला 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम दिले आहे। याप्रमाणे जीवनात घडलेली याच्यावर आपली चर्चा बैठक सुरू आहे। 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम। आम्ही जेव्हा मार्गात मरतो तेव्हा आम्हाला जीवनात केलेली पूजा बंद आणि जुने विचार बंद, या 2 गोष्टीची आम्हाला खूप मोठी विचार करावा लागतो। आणि ज्यांना जुने विचारांना बंद केला, आपण जीवनात केलेली पूजा बंद आपली आणि जुने विचार बंद, तर आपण कुठं कमी राहून असा म्हणता येणार नाही गुरु दादा की आपण अति कष्ट करून परिश्रम करून महान त्यागी बाबा इंद्रजीने आम्हाला विनंती आणि प्रार्थना दिला। या किताबीचा आपण कितपत अभ्यास करतो, त्या विनंतीप्रमाणे आपण कितपत वागतो किंवा नाही वागू। बाबांनी सांगितला, माझा सेवक तत्वशब्द नियमाला राहील तो गरीब आणि दुखी राहणार नाही, आणि राहील तो आपल्या कर्माला राहील, जो राहील ते त्याच्यासोबत 24 तास राहील। आता मार्गदर्शनाच्या माध्यमातून शल्यपूर्जीची गोष्ट सांगितला। जेव्हा तुमसर परिसरात मी 986 या मार्गाशी जुडलो, बाबांचा मला 10 साल सेवक मिळाला, 9 साल चांगला। बाबांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून काही शिकण्यायोग्य गोष्टी होत्या, त्या आज आमच्या लक्षात आहेत। जेव्हा आपण मार्ग घेऊ आधी 3 दिवसाचे 7 दिवसाचे 11 दिवसाचे घेतला का त्यागाचे कार्य, आपण आता 5-5 साल होऊन जाते, 6 साल होऊन 4 साल होऊन जाते। आपण त्या हुकाडेकर म्हणला पक्कीचे कार्य माझ्या फाळू होती होती लगन, माझ्या घर बनवले आहे। आपण शब्दावर परमेश्वरी कृपा आहे, त्या कृपेने आपल्याला फायदा मिळाला पाहिजे। त्या काळामध्ये 3 दिवस 7 दिवस आपल्याला सुख समाधानी मिळते, त्या सुख समाधानी मिळाले आपल्याला, मग आपल्याला पक्के कार्य करण्यास हरकत काय। पण तो आम्ही अभागी सेवक आहोत, जे आपले भाग्य मिळवू शकत नाही। काही वेळात लाईन बंद, काही वेळात पाऊस, काहीच वेळात आता तफन। या दैवी शक्तीला अगर ओळखणारा अगर महान त्यागी बाबा इंद्रजी एकच आहे का, त्यांना ओळखवा दैवी शक्ती काचीच आहे। त्या दिवशी आम्ही खात्याला हवन कार्याला गेला, काही वेळातच पाणी आला आणि काही सणाच राहिला का म्हटलं, म्हणून परमेश्वराला ओळखला न मार्ग समजणं हा बहुत मोठा कठीण आहे। म्हणून त्यावेळेस 11-7 3 दिवसामध्ये कार्य घ्यायचा, 3 दिवसाचे 7 दिवसाचे 11 दिवसाचे त्यागाचे कार्य पक्का। अशी आमच्या महान त्यागी बाबा इंद्रजी कृपा आम्हाला मिळाली, आमचे नशीब का मार्ग मिळाला। म्हणून बाबा म्हणत होते, माझा सेवक गरीब आणि दुखी तो राहील, आपल्या कर्माने राहील। मला जेव्हा विचार येते कधी कधी, त्या काळामध्ये
जळू शक्ती त्या काळात होती, आजही आहे. आमचे बाबा अमर आहेत, शरीराने गेले, बाकी आत्मेनं आमच्या जवळ 24 तास आहे. आमचा आत्मविश्वास केव्हा वाढेल, आमच्या सेवकींचा आत्मविश्वास केव्हा वाढेल. बाबा हनुमानजींनी मेले आणि मी तत्वक्षेत्र निर्माणाकर वागतो. माझ्या 24 तास माझ्या सोबत आहे. अन्यचारी कुठंच राहा, अगरबत्ती कापूर लावण्याची आपल्याला काही गरज नसते. श्री भगवान बाबा हनुमानजी महान त्याची बाबा जिंदगी माझी ही समस्या आहे, हे पूर्ण करणारे तुम्ही आहे. पण माझे वाली कोण आहेत? मी जेव्हा मेलो आमचे महान त्याचे बाबा जिंदूजी त्याने प्राप्त केला भगवान बाबा हनुमानजीला. माझ्याजवळ भगवान बाबा हनुमानजी आणि महान त्याचे बाबा जिंदूजी आहे, यांच्या बेसिकवर आपण चालत आहोत. म्हणून बाबांना आम्हाला विनंती करायची आहे, मी फलाण्या कामाने चाललो, मी या कामाला रस्ता साफ पाहिजे आहे. खरोखर जेव्हा मी 9/4/400 या मार्गाशी गेलो, मला वाटते का माझ्या आईनं या काठोड्याला जागवलं. कमी वेळामध्ये आपण सेवक बनला, पण आपण जास्त वेळेत काय केलं, आपण आपला समय गमावला. बाबांची इच्छा होती तुमसर परिसर कर साधवा, हा एरिया पाहायचा काही जरूरत नाही म्हणत बाबा तुमसरला खोबरा गुरुजीच्या इथं तुमसर साधला तर एरिया साधला. ते बाबांचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढं आला, धीरू आला. आमचे खोबरागडे गुरुजी आमचे मार्गदर्शक, त्यांची काही महान देवी बाबा गुरुजीची पुण्य आहे आणि त्यांची काही कृपा, त्यांची काही शिकवण, ते शिकवण आमच्या कानात पडली. चन्ने गुरुजी मार्गदर्शन जेव्हा बनवले होते, आता शोक कसे आहेत, थोडीशी अगर पद मिळाली दादा तर आम्ही पद सांभाळा शोधू शकू नाही, पद सांभाळणं शकू नाही शकू, तर सेवक बनणं आपण सांभाळू शकू का? म्हणून आम्ही जोपर्यंत मरणार नाही तर आम्ही पदवी सांभाळू शकणार नाही. मग मराचं कुठं आहे आम्हाला? बाबांनी सांगितलं अनेक भावनातून मरायचं आहे, मरून परमेश्वराने प्राप्त करायचं आहे, मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही. अगर आम्ही मरतो नाही तर तुमचं जागवता आला असणार नाही असं म्हणण्यात हरकत नाही. चंद्रपूर्तीकडे कार्य घ्यायला गेले, त्याने अगर म्हणला का हा मार्गात मेलो मला आराम नाही. आता गुरुजी रिटायरमेंट माणसं होते, येणं काहून लांजीवर दादा नाही म्हणलं, आराम नाही म्हणून. गुरुजीची निगा कुठं आहे, हा उठते किती वाजता. आता गावच्या होता दरवाजा ढोकल, दुसऱ्या गावच्या राहिले ढोकल का? आता माझ्या गटातले सेवक म्हणतात काकाजी तुम्ही आमच्या घरापर्यंत अजून आल्याच नाही. आता समजा माझ्यापर्यंत तिथली समय नाही, मग समय कोणाजवळ राहते? आता याचं विश्लेषण करायला गेला तर आपल्याला बरीच वेळ आहे. म्हणून वेळेला महत्व खूप दिन आहे. चंद्रपूरची वेळेवर जात 6:05 झाले, दरवाजा ठोकला, खोटा बोलायला माझ्याकडे आला, मला आराम नाही, उद्या बाजूची अकाल पडते. अगर चंद्रपूरची नाही होते तर माता टेकडीचा उद्धार नसता झाला, उद्धार झाला तर हा थोडं चंद्रपूरच्या माध्यमातून. बरोबर आमच्या मार्गदर्शक होते. मग बाबाने आपल्याला काय शिकवला? सत्य बोलणे, मर्यादा पाळणे, प्रेमान वागणे. मग सत्य कुठे बोलतो आपण? कुटुंबात आणि सेवकात. अरे आता सर्वराष्ट्र मार्गदर्शक खोटे बोलतात. आज हरामजी तोरणकर मार्गदर्शक आज मरण पावले ते आता विचार. ते जेव्हा तुमचा 8 आणे 1 रुपया किलो आलू आम्ही विकत बंडीच्या सौदा करत माझ्याकडून पैसे नेत आणि मग पैसे देत ना संध्याकाळी मध्ये आणून देत. डोंगरल्याच्या नाला भरला, आम्हाला जेवण चालू, आम्ही किती वेळ प्रसन्न आले, मुक्काम केला.
तेव्हा सेवकावर भरोसा होता, आमच्या सेवकींवर भरोसा होता. आजचा भरोसा नाही. का युवक परिवर्तन झाला. त्यानं 5 रुपये मागितल्यानंतर आम्हाला आनंद आहे. बाकी आज 1000 रुपये द्या आपलेच ना, आपल्या सेवकाले तुम्ही आज मागावले 5 जण द्यावं लागतं. सत्य आहे का असत्य आहे परिस्थिती? म्हणून बाबाने आपल्याला सांगितलं आहे सत्य बोलणे. म्हणून आम्ही महान त्यागी बाबा लिंगीच्या माध्यमातून, तुमच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून पोलीस सेवक मला विनंती करत, काकाजी आमच्या घरापर्यंत आज यावा लागल. मी 2 हात जोडतो. तिथले टाइम माझ्याकडे नाही रे बाबा. काऊन टाइम नाही? बाबांनी परपंच साधवून परमात्मा साधवायला सांगितला. आज डोंगरीकडे आपण आला तर तपन, वापस जाऊन आला तर तपन, न खिशात गडबड. आमची गडबड कुठं आहे हे मोठा ढूंढण्याची आम्हाला जरूरत आहे. मग हे गडबड अगर आम्ही ढूंढला तर आमच्या जीवन अजून सामने जाऊ शकते आहे. आता भाऊला सांगितला मांसाहार खाल्ल्यावर तीर्थ बनवता येईल. जवळजवळ 1 महिना माझ्याकडे झाला वेळ. 3 ते 2:30 ते 3 वाजले असं माझ्याकडे विक्रमची आई एक खट्टे गेंगावून उठली आणि मला बाथरूमकडे जायचं आहे. आता बाथरूमकडे जायचं आहे. बरे कपडे उघडे पुढे दिसले. म्हणजे का परिस्थिती आहे, बेकार परिस्थिती दिसून राहिली. कसा करून जमव केला. आता आपण मी दिले उचलावची मोठी समस्या. 2 हातानं म्हणायचं तर मीच पडू बेटा. आता तुम्ही हसण्याची पारी आहे किंवा माझी परिस्थिती खराब आहे. आपला विचाराचे माणूस आहो आपण. परमेश्वराला कसा तरी विचार केला. बाबा म्हणलो आता कसा तरी मला जमवून द्या, बसण्याची थोडी संधी तर द्या. आता पुरा झोपलाच माणसाला एकट्टे बसवणार, बसवायची उमेद नाही. पोराने सोडलं उठवली तर डॉक्टरकडे येऊन आपण डॉक्टरकडे येणार तर 20-25 हजार पहिले घे. काय पॅरलेस मारलं, पहिले इंजेक्शन लावा. मग माझ्या जीव भगवान हात सिद्ध कसा करेल? हे माझ्या मनातले विचार. जेव्हा भगवंताला विनंती केलो, मिळते म्हणजे वनवाद्यानं भगवंताने सांगत घ्या. पाय जमला कसा तरी बाथरूम मध्ये सोडलो. बाकी आता हात धरून लागणार नाही. हात कुठून लक्षात ठेवलो मी ना. पडली तरी बात चालला आपल्याला. हात नाही धरलो मी. अकल आली हात धरावून दिसायची. कशी तरी ढकलत ढुकलत आली आणि पलगावत झोपली. आता मी अंड्याची भाजी खाल्लो होतो. प्रसंग आला. इच्छा दिल्यानेच काही होणार नाही. परमेश्वराजवळ नाक घासा. भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा लिंगेजी मला सकाळी चांगले दिसल्या पाहिजे. झोपल्यावर विनंती केलो. नंतर लाईट बंद केलो. पोराने उठवायची नाही, सुनेला उठवायची नाही. उठवलो तर 25-30 हजार नाही. पैसे आहेत आपल्या जोड, पैसे टेन्शन नाही. परंतु परीक्षा घेणं महत्वाचं राहते. पैसा कधी कामात नाही, लक्षात ठेवा. भगवंताने विनंती केलो आणि काय वेळ होते. आता पैशाची परिस्थिती आहे तर माणसाने एखादे झोप लागल का? नाही लागले. बाकी आपला मन मजबूत पाहिजे ना, भगवंतावर भरोसा पाहिजे. तर दुनिया हलवू शकतो ना आपण. आणि हा भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा लिंगेजीने तुमच्या सामन्याचा चमत्कार दिला, हा लक्षात ठेवा. सकाळी जेव्हा मी झोपलाच होतो, सेवक आले. मला उठवायला आली. सेवक आले, लवकर उठा. 6:45 वाजले. काय वाटलं असेल म्हटले? काय वाटलं असेल? कारण रात्री मी उठवतो. कुणाचे पैसे गेले असते? सर्वच गोष्टीची साधन आपल्याकडे आहे. गाडी घोडी सर्व आहे. आपण कोणाच्या मागे नाही. परंतु गेले कुणाचे असते. म्हणून श्रद्धा महत्वाची. श्रद्धा ठेवण्याची जेव्हा विश्वास येईल, मग कोण का म्हणून घेते त्याच्याकडे नाही.
सावकारजी बसले आहेत, त्याच्या नातवाच्या काचाच्या पेटीत बंद केला, त्या काचाच्या पेटीत फूक मारला, युवराकडची बाई होती त्याची अग्रवालच्या इथं फूक मारला, पोरगा हालविलना चालू झाला. अगरबत्ती लावल्याने भगवान नाही भेटेल, आपली श्रद्धा. म्हणून वेळेला महत्व दिले आहे. आमचे सेवक बांधव सेवकीने बाहेरगावून आलेले आहेत, त्यांना वेळेवर प्रोग्राम खतम झाला पाहिजे अशी अपेक्षा होतो, परंतु वेळ थोडी झाली आणि कमी लोक झाले. आपल्या जीवनाचा अनुभव जर आपण सांगितला का मी मार्गात येण्याच्या पूर्वी कसे होतो आणि आज आहो तर आपण कोणापासून आहोत, किती हजार रुपये आपले वाचले. अगर आपण गंधर्वला असता पैसे गेले असते, आपले मानले असते. पैसे कोणाचे आहेत, याचे. आपला काही नसे. म्हणून बाबा म्हणत होते, माया माया मना नको ना डोक्यावर वजा करा नको ना केल्याचा मोठा भारी आहे. बाबाने शिक्षणाने महत्व नाही दिला. त्यांनी गुरुजी आहे ती सूर्यवंशी मास्टर होते, 7वा वर्ग गुरुजी शिकले म्हणे, मी एम.ए. आहो म्हणे. तर तुकाराम बाबाजी झोपवाले त्यांच्याकडे कार्य घेवायला पाठवला देणं. तुकाराम बाबाजी त्यांनी मरण पावले. आमच्या कार्यकर्त्याचे कार्यकर्ते त्यांचे आम्हाला भाग्य मिळाले. आणि हा जो आज उभे होऊन बोलून राहिला त्यांच्या माध्यमातून बोलून राहिला. आम्ही आपले बाबा कसे होते, आपले बाबाचे विचार कसे होते, आमच्या सेवकींचे विचार कसे होते ना. आज आपण कुठे जाऊन राहिला, आज कुठे जाऊन राहिला. 1 रुपया कार्यक्रम अगर झाला, 1 रुपया कार्यक्रम झाला ना 5 रुपये झाले तर त्याचे हिसाब आम्हाला करावा लागेल, ते जमा दाखवा लागेल. अरे घडी पाहून घ्या किती वाजले. हा हळवणार तोच आहे, म्हणून प्रसंगानच आपल्याला बोलता येईल, प्रसंगानच करता येईल. म्हणून हिसाबसाठी काय म्हटलेली बाबांना पैशाला महत्व तोच दिला, हिसाब. म्हणून हिसाबानं महत्व दिला आहे. आपली वेळ किती आहे याचा हिसाब झाला पाहिजे. आम्ही जास्तीचा हिसाब घेतला याच्याबद्दल माफी मागतो. बाकी पुन्हा भगवंताला विनंती करतो का आमचा अध्यक्ष आहे मार्गदर्शन सर आहे राईन आला पाहिजे अशी अपेक्षा करतो. पहा कोण बटन दाबणार आहे, कोण खोलणार आहे. म्हणून बाबांनी म्हणला का विश्वाचा कलाकार तुमच्या जवळ आहे, त्याची कला अगर समजू शकल्या तर तुम्ही दुनिया समजू शकाल. मला एक मार्गात येण्याच्या पूर्वी दारूचे व्यसन होते ना, व्यसनापायी बर्बाद झाला होता. आज परमात्मा एक सेवक बनला. आपण परमात्मा एक सेवक हे 2000 आपला 86चा मार्ग स्वीकारला. 2005 पासून शाखे मोहाडीचा अध्यक्षपद म्हणून आज खालावर ठेवला. आणि जवळजवळ आता पहिल्या लेजिंग सोमवारी नगरसेविका होती, पूर्ण नगरसेविका आहे. पद सांभाळणं इतकी आसान नसते. म्हणून पद सांभाळणं इतकी आसान नसते आणि बाबाचे गुणगान गाणं इतला सोपा नसते. म्हणून तिथली जरूरत आहे का सोपा गाणं मुश्किल आहो. म्हणून सेवक बाबांना विनंती करून बाबाने जे दिलं आहे, पहिल्या दिवशी मार्गात आला आपण दिवसात बर्बाद झाला होता, आज आपल्याला पद मिळाली आहे. परमात्मा सेवक, हा सेवकचा नाव आपल्याला रोशन करता आला पाहिजे अशी आजच्या प्रसंगी सेवक बाबांना सेवकींना सर्वांना विनंती करतो. आणि वेळ जो मी आता प्रसंगाने वेळ जास्ती घेतलो याबद्दल माफी मागतो. आणि एवढेच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार.